ब्रेकनंतर न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये महायुतीनं मतदानाआधीच मोठी आघाडी घेतली आहे। राज्यभरातून महायुतीचे तब्बल 66 उमेदवार बिनविरोध विजयी झालेले असून यात भाजपनं सर्वाधिक बाजी मारलेली आहे। भाजपचे 44 उमेदवार विनास्पर्धा निवडून आलेले आहेत, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 22 उमेदवार बिनविरोध विजयी झालेले आहेत। बरं, विशेष म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 तर इस्लामिक पार्टीचा 1 आणि एका अपक्ष उमेदवारानंही बाजी मारली आहे। मतदानाआधीच मिळालेला हा विजय विरोधकांसाठी मात्र मोठा धक्का मानला जात असून या निकालांमुळे महायुतीचा आत्मविश्वास द्विगुणित झालेला आहे। मात्र असं असताना देखील या प्रकरणी काही तक्रारी प्राप्त झाल्यावर राज्य निवडणूक आयोगानं बिनविरोध निवडणुकांची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत। चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही बिनविरोध विजयी उमेदवाराच्या विजयाची अधिकृत घोषणा केली जाणार नाही। तसंच बिनविरोध निवडीच्या प्रक्रियेवर आता निवडणूक आयोगाची करडी नजर असणार आहे। बरं, उमेदवारांना धमकावून, आमिष दाखवून तसंच बळजबरीनं अर्ज मागे घेण्यास भाग पाडण्यात आलेला आहे का, याची देखील सखोल चौकशी करण्याचे आदेश आयोगाने दिलेले आहेत। बरं, विशेषतः मुंबईसह संपूर्ण राज्यातील संवेदनशील भागांतून आलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेण्यात आलेली असून स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांकडून यावर सविस्तर अहवाल मागवण्यात आलेला आहे। बरं, या तपासामध्ये नियमबाह्य प्रकार आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही आयोगातर्फे देण्यात आलेला आहे। तर कल्याण, डोंबिवली, पिंपरी चिंचवड, जळगाव आणि संभाजीनगरमध्ये सत्ताधाऱ्यांचे उमेदवार ज्या पद्धतीने बिनविरोध निवडून आलेले आहेत त्या विरोधात आता मनसेनं उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे। निवडणूक आयोगाकडून दिलासा न मिळाल्यानं आम्ही वकील असीम सरोदे यांच्या मार्फत याचिका दाखल केली अशी माहिती मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी हायकोर्टाबाहेर दिली आहे। मनसेच्या मागण्या काय आहेत तर बिनविरोधाबाबत हायकोर्टामार्फत पारदर्शक चौकशी व्हावी, राजकीय दबावाची सखोल चौकशी करावी, आमिष आणि धमक्यांची तपासणी व्हावी, निवडणुकांसाठी नवीन मार्गदर्शक तत्व हवीत, भविष्यातील गैरप्रकार रोखण्यासाठी देखील नियमावली असायला हवं। कारण मनसेकडून दाखल करण्यात आलेल्या या याचिकेमध्ये मनसेकडून काही मागण्या करण्यात आलेल्या ज्या आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर यावेळेला पाहतोय, जसं की बिनविरोध उमेदवार निवडी मागची प्रक्रिया पारदर्शक आहे का याची चौकशी उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली झाली पाहिजे, उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी राजकीय दबाव, पैशांचा आमिष आणि धमकी देण्यात आलेली आहे का याची देखील चौकशी झालीच पाहिजे। भविष्यामधील निवडणुकीमध्ये असे प्रकार होऊ नये यासाठी मार्गदर्शक तत्व न्यायालयानं ठरवली आहेत, अशा मागण्या मनसेनं आपल्या याचिकेतून केलेल्या आहेत। दरम्यान दबावापोटी विरोधकांना उमेदवारी मागे घ्यायला लावली असा आरोप करत अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे यांनी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेऊन थेटपणे आपला निषेध नोंदवला। या प्रकरणी मनसे नेत्यांनी राज्य निवडणूक आयोगालाही निषेधपत्र सादर केलं। आता या प्रकरणावरती न्यायालय काय निकाल देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी आपण मनसेची बाजू नेमकी काय आहे, मनसे का हायकोर्टापर्यंत जाते आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत मनसेचे प्रवक्ते योगेश खैरे। योगेशजी, खूप खूप स्वागत आहे आपलं आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। खरं तर बिनविरोध निवडून आलेले अनेक उमेदवार सध्या आपण पाहतोय, सर्वाधिक उमेदवार भाजपचे आहेत, दुसरीकडे शिंदे सेनेचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत। जर बिनविरोधच निवडणुका होणार असतील तर मग सर्वसामान्य मतदारांच्या मतदानाच्या हक्काचं काय याचं उत्तर एक राजकीय पक्ष म्हणून आधी मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं। योगेशजी। विशालजी, एक आपण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एखादा उमेदवार निवडणूक लढवण्याची इच्छा प्रकट करतो, तो एखाद्या राजकीय पक्षाकडून किंवा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करतो आणि मला कळत नाही की त्याला असा अचानक काय साक्षात्कार होतो की त्याला वाटतं की आपल्याला आता निवडणूक लढायला नको। मग त्याला असं अचानक काय सुचतं की ही निवडणूक लढणं आपलं योग्य नाही काम म्हणून मग तो अर्ज मागे घेतो, मग ही बिनविरोध निवडणुका होतात। हे कुणालाही पटणारी गोष्ट नाहीये की या मागे 100% प्रलोभन, पैशाची आमिष, राजकीय दबाव, मानसिक दबाव,
जबरदस्ती हीच 100% कारण आहेत. बरं. आणि या संदर्भात जर या अशा गोष्टी या जर गैरप्रकाराने जर निवडणुका बिनविरोध केल्या जात असतील तर ह्याला लोकशाही म्हणायचं का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. हम्म, हम्म, हम्म. आणि हे जर होत असताना आता आम्ही आमचे नेते अविनाश जाधव आणि संदीपजी देशपांडे यांनी निवडणूक आयोगाकडे या संदर्भात रितसर दाखल केलेलं आहे. त्यांना या संदर्भातली रितसर माहिती दिलेली आहे. जे पुरावे आमच्यापर्यंत आलेले आहेत ते पुरावे पण त्यांना दिलेले आहेत. आता तुम्ही जे म्हणताय की राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भात आदेश दिलेत, हा. पण मला माझ्या माहितीप्रमाणे हे आदेश वगैरे काय नाहीत. हे एक रुटीन परिपत्रक आहे, जे 23 डिसेंबर 2004चं परिपत्रक आहे. की बरं. प्रत्येक वेळी ते जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त यांना पाठवलं जातं निवडणुकांच्या काळांमध्ये. हम्म. त्यामुळे हे रुटीन परिपत्रक आहे. त्यामुळं यामधून काही बाहेर येईल, जी सो कॉल्ड चौकशी सांगितली जाते, हा. या चौकशीतलं नक्की काय बाहेर येईल या संदर्भात सगळ्या लोकांना पण संशय आहे. बरं, पण आम्हाला मग पण योगेशजी, संशय आहे. जे बिनविरोध निवडून आले त्यांच्यामध्ये एकतर निवडून येण्याची क्षमता नव्हती की पक्षानं त्या ठिकाणी जोर लावलेला आहे, किंवा मग ज्यांच्या विरोधात ते निवडणुका लढणार होते त्यांना गप्प करण्यात आलेलं आहे. काय तुमचा अनुभव सांगतोय? कारण ज्या प्रकारे मी अगदी अमितजींचा एक व्हिडिओ पाहिलेला होता की तुमचेच असलेले एक उमेदवार, त्यांचा जीव जातो आणि त्यानंतर भाऊक झालेले अमितजी आम्ही पाहिलेले होते, आणि त्यांनी थेट म्हटलेलं होतं की अशा प्रकारच्या निवडणुका नको, अशा प्रकारचं वातावरणच महाराष्ट्रात नको. तर दुसरीकडे बिनविरोध असलेल्यांची संख्या देखील सर्वाधिक आहे. कोणत्या जोरावरती निवडून येत आहेत हे बिनविरोध उमेदवार? विशालजी, तुम्ही बघा, आजपर्यंत जेव्हा जेव्हा ज्या निवडणुका झाल्या, इतक्या मोठ्या प्रमाणावर बिनविरोध निवडून आलेत, असं कधी दिसलंय का हो? ही पहिल्यांदा दिसणारी निवडणूक आहे की इथं विशेष म्हणजे 4-4 प्रभागांचे पॅनल असताना, प्रभाग पद्धती असताना, हो. त्या प्रभाग पद्धतीमध्ये उमेदवार बिनविरोध निवडून येतो. हे फार आश्चर्यकारक गोष्ट आहे. त्यामुळं यामागे 100% म्हणजे अशा माहित्या बाहेर येतात की जर का लोकांमध्ये पण चर्चा आहे की 5-5 कोटी रुपये दिलेत बरं. उमेदवारी मागे घेण्यासाठी. जर अशा पद्धतीने पैशाची आमिषण प्रलोभनं दाखवली जात असतील किंवा त्याच्यावर मानसिक दबाव टाकला जात असेल, राजकीय दबाव असू शकतो, तर अशा गोष्टींमध्ये ह्या गोष्टी घडत असतील, ते अतिशय दुर्दैवी आहे. त्यामुळे आता जर निवडणूक आयोगाकडून जर का आम्हाला दिलासादायक गोष्टी मिळत नसतील किंवा त्या मिळण्याची शंका असेल, तर त्यामुळे शेवटी न्यायालयात जाणं हाच पर्याय उरतो. त्यामुळे आम्ही आता न्यायालयात गेलेलो आहे आणि आम्हाला खात्री आहे की या संदर्भात नक्की न्यायालयातनं ज्या काही गोष्टी करणं गरजेचं आहे भविष्यात सुद्धा आणि आता सुद्धा, त्या न्यायालयाकडून त्या पद्धतीचे निर्देश येतील. मला एकच सांगायचंय की हा, हा. या मतदार यंत्रावर ज्या पद्धतीने उमेदवार असतात, राजकीय पक्षांचे किंवा अपक्ष उमेदवार असतात, त्याच पद्धतीने आणखी एक काल्पनिक उमेदवार असतो, तो म्हणजे नोटा. हम्म. आता मला जर नोटाला मतदान करायचं असेल, मला तिथे असलेले उमेदवार कुणी मान्य नसतील, मला नोटाला मतदान करायचं असेल, तर बरं. तो माझा अधिकार. मग या पद्धतीने तुम्ही बिनविरोध निवडणुका करत असाल, तर हा माझा नोटाला मत देण्याचा अधिकार तुम्ही काढून घेताय. हम्म, 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 हम्म. ही पण चुकीची गोष्ट आहे. या संदर्भात सुद्धा आम्ही न्यायालयात बाजू मांडू आणि आम्हाला नक्की खात्री आहे की न्यायालयाकडून या संदर्भात नक्की दिलासादायक निर्णय येईल. बरं, पण योगेशजी, एरवी खळखटेक करणारी मनसे आता शांत का? जर बिनविरोध निवडून येणाऱ्यांनी अशा गैरप्रकारांचा वापर केला असेल तर त्यांचा पर्दाफाश मनसे करणार का? हे पर्दाफाश करण्याचे जे जे पुरावे अविनाश जाधवांकडे आलेले आहेत, मनसेकडे आलेले आहेत, ते सगळे पुरावे देणं, निवडणूक आयोगाकडे देणं हे आमचं कर्तव्य आहे. बरं. त्या पद्धतीने ते निवडणूक आयोगाकडे दिलेत आणि हे पुरावे दिलेत, याचाच अर्थ त्याचा पर्दाफाश केलेला आहे आणि हे सगळे पुरावे न्यायालयात सुद्धा सादर केले जातील. आता प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीसाठी उग्र आंदोलनं, हिंसक आंदोलनं केलीच पाहिजेत असा भाग नाही. न्यायालयावर विश्वास ठेवला पाहिजे काही गोष्टींसाठी. त्या पद्धतीने आम्ही न्यायालयात आणि निवडणूक आयोगाकडून, आता निवडणूक आयोगाचं वातावरण तुम्ही मधल्या काळात त्यांचा जो कारभार केलाय त्यांनी, त्या पद्धतीने त्यांच्यावर शंका यावी अशी परिस्थिती आहे. पण आम्ही आमचं कर्तव्य म्हणून जी स्वायत्त संस्था आहे, त्या स्वायत्त संस्थेकडे या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत. नक्की. त्यांनी या संदर्भात खरं तर योग्य निर्णय घ्यायला पाहिजे, नाहीतर त्यासाठी न्यायालय आहेच. नक्कीच. धन्यवाद योगेशजी, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि मनसेची नेमकी बाजू काय या संदर्भातली हे आपण स्पष्टपणे मांडलात, त्यासाठी धन्यवाद.
त्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे पाटीलही आपल्यासोबत जोडले गेले आहेत. बालाजी गाडे पाटील, आपण एरवी संविधानासंदर्भामध्ये चर्चा करत असतो. संविधानानं तुम्हाला, मला, सर्वसामान्यांना मतदानाचा एक हक्क दिलेला आहे. मात्र मतदानाच्या या हक्कापासून बिनविरोध निवडून आलेले जर बघणार असेल तर या देशामध्ये काही कालांतराने आता 66 उमेदवार बिनविरोध निघाले. कालांतराने या निवडणुका संपुष्टात आणून संविधानाला यांना गुंडाळून ठेवून बाजूला पुन्हा एकदा या देशामध्ये राजेशाही निर्माण करायची आहे. ही परिस्थिती एकंदरीत आपण पाहतोय आणि त्या दिशेनं या देशाची वाटचाल सुरू झाली आहे. आणि हे फार भयावह आहे विशालजी, कारण जे मुंबईतलं जे आम्ही ऐकतोय, मला एक सांगा, जर बिनविरोध एवढं चालेल, त्या 66 लोकांच्या मी याद्या पाहिल्या, नावं वाचली, त्यांनी काय असं फार मोठं ते काय कोणी समाजसेवक नाहीयेत की बाबा आता याला नगरसेवक केलं तरच इथला विकास होणार आहे, अशा उद्देशानं नाहीये. तर जोर जबरदस्ती, पैशाचा वापर, त्याचबरोबर धमक्या आणि वेळ प्रसंगी प्रशासन, या सगळ्यांचा वापर करून हे 66 44 भाजपचे आणि 22 शिंदे गटाचे हे जे लोक निवडून आले, ते सत्तेचा वापर करून धमकावून आणि पैशानं ही विकत घेतलेल्या जागा आहेत. नंबर 1. दुसरा मुद्दा, काल जी व्हिडिओ क्लिप समोर आली, विधानसभेचे अध्यक्ष, जे अत्यंत बहुमानाचं संविधानिक पद आहे, राहुल नार्वेकर, गावगुंडासारखं, एकतर ते अगोदरच त्यांची जी भाषा आहे त्या पदाला न शोभणारी, अत्यंत उद्धटपणे वागणारा माणूस म्हणजे राहुल नार्वेकर आहे. राहुल नार्वेकरांनी रस्त्यावरती गावगुंडांसारखं एखाद्या बिग्रेट पिक्चर मधला हिरो जसा धमकी देतो स्वतःच्या पदाचा वापर करून, तसं राज्यातले ज्येष्ठ नेते हरिभाऊ राठोड, जे ऑलरेडी पूर्वी भाजपमध्ये होते, आता ते आपमध्ये आलेले आहेत काहीतरी, तर त्यांची सिक्युरिटी काढून घेण्यासाठी ते धमकी देतात आणि ते फोन करतात आणि त्या व्हिडिओत ते पुढे म्हणतात की तुम्हाला बांबूनं फटकेच्या फटके देऊ आम्ही या ठिकाणावरती, किंवा लोक फटके देतील. आणि हरिभाऊ त्यांना विचारतायत की फॉर्म पाठीमागे घेण्याची एक लोकशाहीमध्ये प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेनुसार, नियमानुसार आणि संविधानानुसार या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. त्यावरती अशा प्रकारे सत्तेतले लोक, म्हणजे स्पीकरने बाहेर येऊन कुठल्या तरी पक्षाचा दस्ती घालून, झेंडा घालून किंवा गमछा घालून प्रचार करावा, हे पहिल्यांदा महाराष्ट्रात घडतंय. आणि हा सत्तेचा, संसाधनांचा गैरवापर आहे. यातून लवकरच लोकशाही व्यवस्था संपुष्टात येईल. पण आम्ही ही प्रक्रिया जिवंत राहावी यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना जी लढाई लढते, तीच लढाई देखील आम्ही देखील भाजपच्या विरोधामध्ये लढत राहू. बरोबर आहे. तुम्ही भाजपच्या विरोधात लढताय. निवडणूक आयोगापर्यंत आवाज तुमचा जाणार आहे का? कोर्टामध्ये तुम्ही जाणार आहात का? मनसेनं तर थेट आता या संदर्भातली याचिका देखील केलेली आहे. अगदी थोडक्यात. नाही, याच्यामध्ये विशालजी, मला तुम्हाला सांगायचंय की निवडणूक आयोग ही भाजपची विंग म्हणून काम करतोय. आता काय मागे राहिलेलं नाही, सगळ्यांच्या समोर आलेला आहे. उरला प्रश्न कोर्टात जाण्याचा. तर अलीकडच्या कालखंडामध्ये म्हणजे सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या नागरिकाचे चव्हाट्यावर भांडणं होतात, तेव्हा पूर्वी तो म्हणायचा की मी तुला कोर्टात खेचेल. आता ते सुद्धा म्हणायची कोणी हिंमत करत नाहीये, कारण त्या यंत्रणांवरती विश्वास राहिला नाही. कारण भाजप या सगळ्याच यंत्रणांचा वापर हे स्वतःच्या सत्तेच्या सोयीसाठी करते. पण आम्ही लोकांमध्ये जाऊ आणि जनांदोलन उभा करू आणि भाजप लोकशाही संपुष्टात आणण्यासाठी जे कट कारस्थान करते ते आम्ही उघडं पाडू. आणि या देशामध्ये अशी मोगलाई आणि आरेरावी भाजपला आम्ही करू देणार नाही. आम्ही त्याच्या विरोधामध्ये उभा राहू. बालाजी गाडे पाटील, तुमचा मुद्दा मला लक्षात आला. धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. खरं तर महाराष्ट्राच्या या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये कोण कोण, कुठे आणि कशा प्रकारे बिनविरोध निवडून आलेले त्या आकडेवारीवरती अगदी थोडक्यात एक नजर टाकूयात. तर एकंदरीतच महायुतीचे सर्वाधिक बिनविरोध निवडून आलेले आहेत. कल्याण डोंबिवलीमध्ये 20 उमेदवार, जळगावात 12, ठाण्यामध्ये 7, पनवेलमध्ये 7, भिवंडीमध्ये 8 उमेदवार, धुळ्यामध्ये 4, अहिल्यानगरमध्ये 5, पुण्यात 2 आणि पिंपरी चिंचवडमध्ये 2 उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. महायुतीचे सर्वाधिक बिनविरोध उमेदवार आपण यावेळेला आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय. तर मनसेनं पुन्हा एकदा या बिनविरोध आलेल्या उमेदवारांच्या विरोधात जाण्याचा निर्णय घेत बिनविरोधाबाबत हायकोर्टामार्फत पारदर्शक चौकशीची मागणी केली आहे. राजकीय दबावाची सखोल चौकशी करावी ते म्हणतात. आमिष आणि धमक्यांची तपासणी व्हावी. निवडणुकांसाठी नवीन मार्गदर्शक तत्व असायला हवीत. भविष्यातील गैरप्रकार रोखण्यासाठी नियमावली असायला हवी आवश्यक असल्याचं देखील मनसेच्या मागण्यांमध्ये स्पष्टपणे दिसतंय.
तर महायुतीचे सर्वाधिक उमेदवार निवडून आल्यानंतर महायुतीचे याबाबत काय म्हणणं आहे हे जाणून घेण्यासाठी प्रदीप पेशकर आपल्याबरोबर भाजपचे प्रवक्ते जोडले गेलेले आहेत. नमस्कार आणि स्वागत आपलं प्रदीपजी. खरं तर महायुतीने ही किमया कशी काय साधली? विरोधकांचा थेट आरोप हा भाजपवरती आहे, लोकशाही संपवण्याचा आरोप ते आपल्यावरती करतात. महायुतीचे सर्वाधिक बिनविरोध उमेदवार कशा प्रकारे काय निवडणुका जिंकून येतात हा त्यांचा प्रश्न आहे आपल्याला. प्रदीपजी. खरं तर विरोधकांना आता कुठल्या विषयावर निवडणूक लढायची हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आतापर्यंत आपण पाहिलं की सगळ्या विरोधकांचं काय होतं की निवडणूक घेत नाही म्हणून आरोप करायचे. बरं. निवडणूक घेतल्यानंतर जिंकलो आम्ही तर ईव्हीएम वर आरोप करायचे आणि निवडणूक आयोगावर आधी मतदार यादीचे आरोप झाले आणि आता निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये बिनविरोध निवडणूक होणे ही एक सहज होणारी प्रक्रिया आहे. बरं, मग जर हीच का सहजता विरोधी- तुमच्या विरोधकांच्या बाबतीत का नाही दिसून येत? महायुतीचेच उमेदवार बिनविरोध का विश्वास निवडून यावेत नाही प्रदीपजी? आहे. मी तुम्हाला सांगतो विश्वास नाही आहे. अहो महायुतीच्या उमेदवाराशिवाय महायुतीशिवाय दुसऱ्याकडे उमेदवारच नाहीये. हा. तुम्ही लक्षात घ्या, आमच्याकडच्या निवडणुकीत ज्यांना तिकीट नाही मिळालं त्यांना 90% त्या उमेदवारांना त्यांनी तिकीट द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आणि असं असताना त्यांनी जर का असं सहमतीने ठरलं असेल की यावेळी यांना पुढे करूया आपण. शेवटी लोकशाही म्हणजे काय असतं तर भांडण करणे नाही. लोकशाही म्हणजे सर्व सहमतीने निर्णय करणे. मग तिथल्या जर नगरसेवकाच्या तिथल्या इच्छुक उमेदवारांनी निर्णय केला असेल तर अडचण काय आहे? आणि इतक्यावर जर ज्याला माघार घ्यायला लावली असं त्यांचं म्हणणं आहे ना, त्याची जर तक्रार असेल तर पोलीस प्रशासन, निवडणूक आयोग, कोर्ट हे सगळं निर्णय करतील ना. एवढं ऊर बडवायचं कारण काय? मनसेला उमेदवार नाहीयेत. नाशिकची परिस्थिती लक्षात घ्या. ज्यांनी पण सर्वच निवडणुकीत उमेदवार तर तुम्ही आयात करून निवडून आणलेले आहेत मग प्रदीपजी. नाही हे बघा, आयात आणि निर्यात हा विषय नसतो. ज्या उमेदवाराला असं वाटलं की भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेला निष्ठेने काम करायचंय त्याला आम्ही तिकीट दिलेलं आहे, त्याला आम्ही प्रवेश दिलेला आहे. जेवढ्यांना प्रवेश दिला तेवढ्यांना तिकीट दिलं असं तर नक्की नाही केलेलं. बरं. परंतु ज्या पार्टी ही सार्वजनिक स्वरूपाचं स्वरूप प्राप्त झाल्यामुळे आता एक लक्षात घ्या, बाकीच्यांची प्रायव्हेट लिमिटेड पार्ट्या आहेत, बरं. आमची सार्वजनिक समाजाची पार्टी आहे. त्यामुळे जो येईल त्याला जर का आमच्या नियमाप्रमाणे काम करायचं असेल तर आमच्याकडे मुभा आहे. नियम शिस्त आमची पाळायला लागेल बरं. हे मात्र नक्की आहे. तर नक्कीच. मला सांगा, विरोध म्हणजे बिनविरोध आल्यानंतर यांच्या पोटात दुखायचं कारण काय आहे? म्हणजे प्रत्येक वेळेला भांडण केलं पाहिजे, प्रत्येक वेळेला आरोप केले पाहिजेत, कुठल्याच व्यवस्थेवर विश्वास ठेवायचा नाही, हा प्रकार योग्य नाहीये लोकशाहीमध्ये. त्यामुळे माझी विनंती ह्या सर्वच विरोधकांना अशी आहे की जिथे जिथे तुम्हाला आता आव्हान प्राप्त झालेलं आहे किंवा तुम्ही दिलेलं आहे असं तुम्हाला वाटतं तिथे निवडणूक लढा आणि जिंकून येऊन दाखवा ना. मग बघूया बरं, आपण जिंकून 16 यावं असं तारखेला. थेट आव्हान तुम्ही यावेळेला विरोधकांना देतात. पाहूयात यावेळेच्या निवडणुका कशा होतात. मात्र इतिहासात पहिल्यांदाच बिनविरोध निवडणुकीचं या ठिकाणी पेव फुटलेलं आहे. एवढं निश्चित. धन्यवाद प्रदीपजी, तुम्ही आमच्यासोबत जोडल्या गेलात त्यासाठी. त्यानंतर ॲडव्होकेट मिलिंद पवारही आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. न्यायालयीन प्रक्रिया नेमकी काय आहे, काय नेमकं संविधान सांगताना दिसतं, काय निवडणूक आयोगाची नियमावली आहे, त्यानुसार मिलिंदजी मला आपल्याला थेट प्रश्न विचारायचा आहे. पहिल्यांदाच इतिहासामध्ये बिनविरोध अशा प्रकारे सर्वाधिक निवडून येणाऱ्यांची संख्या दिसते. मला सांगा, लोकशाही कुठेतरी धोक्यात आहे? हा जो विरोधकांना पडलेला प्रश्न आहे त्याचं उत्तर मला आपल्याकडून अपेक्षित आहे. बरं, आमच्यासारख्या जर सर्वसामान्य मतदारांना आमचं मतच प्रदर्शित करता येणार नसेल तर या बिनविरोध निवडणुकांनंतर पुढचं भवितव्य भारताचं काय असेल? मिलिंदजी. यामध्ये आपण आपल्या देशामध्ये लोकशाही असं आपण आजपर्यंत तरी म्हणतोय. बरं. पण आपल्या लोकशाहीमध्ये आपल्याला जो मतदाराला जो अधिकार आहे नापसंती व्यक्त करण्याचा या नोटाच्या माध्यमातून तोच अधिकार या निवडणुकीमध्ये कुठेतरी काढून घेतला असं एकंदरीत दिसतंय. बरं. पहिला प्रश्न भाजपचा, तर भाजपवर इलेक्शन सगळ्या मॅनेज केल्या किंवा ईव्हीएम हॅक केले किंवा बाकीच्या गोष्टी, एवढे सगळे आक्षेप देशभर होऊन कुठलाही फरक पडत नाही वस्तुस्थिती. बरं. आज भारतीय जनता पक्षाचा म्हणजे विषय घेतला तर त्यामध्ये एकंदरीत ह्या लोकांची मानसिकता अशी झालेली आहे की आज हे सत्तेच्या जोरावर काही करू शकतात. आज सामान्य माणसाचा शेवटचा विश्वास राहिलाय फक्त तो न्याय व्यवस्थेवर. बरं. सुप्रीम कोर्टचा आपण जर विचार केला तर 2013च्या निकालानुसार नोटा जो आहे, नोटा काही कंपल्शन केलेलं नाही. नोटा कंपल्शन करायचा का नाही हा सगळा पार्लमेंटवर त्यांनी विषय सोडून दिलेला.
आज नोटा म्हणजे काय? आता ह्या जे काही बिनविरोध निवडणुका झाल्यात, बारकाईने बघा, एकही अपक्ष उमेदवार त्यामध्ये दिसून येत नाही. आता इथं चॅनलवर बोलणं योग्य नाही. आमचे काही क्लायंट आहेत, त्यांनी सांगितलं की आम्हाला अक्षरशः धमकी दिला, काहींना पैशाचं आमिष दाखवलं आणि अशा ह्याच्यामधून फॉर्म विड्रॉ करायला लावली. ही फॅक्ट आहे. बरं. शेवटी आता गव्हर्नमेंट त्यांचं जे सिस्टीम त्यांच्याकडे आहे, तपास करणार कोण आणि तपासात निष्पन्न होणार काय? त्यामुळे हा सगळा गंभीर प्रश्न आहे. आणि नोटा वापरून न देणं, माझं तर असं म्हणणं आहे की नोटाचा जो ऑप्शन आहे त्याला एक उमेदवार म्हणून कुठेतरी ट्रीट केलं पाहिजे. जरी बिनविरोध झाला तरी बिनविरोध विरुद्ध नोटा, बरोबर. ज्याला जास्त मतं पडेल तो निवडून येईल, असं कुठेतरी सुधारणा व्हायला पाहिजेत. लोकशाही टिकवायची असेल तर एक वकील म्हणून मला असं बरोबर आहे. आणि ही लोकशाही टिकावी हे तुमचं आमचं सगळ्यांचंच कर्तव्य आहे. त्या अनुषंगाने येत्या काळातील निवडणुकांना आपण सामोरं जाऊयात. सर्वाधिक मतदारांनी बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजवावा एवढीच अपेक्षा व्यक्त करत धन्यवाद मिलिंद पवारजी, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. इतकीच अपेक्षा व्यक्त करूयात की ही लोकशाही टिकवून ठेवायची असेल तर तुमच्या वॉर्डमध्ये असलेला जो योग्य उमेदवार तुम्हाला वाटतोय, जो प्रगती साधू शकतो, जो तुमचे प्रश्न मांडू शकतो, त्या प्रश्नांची उत्तरं शोधू शकतो, अशा मतदाराला विजयी करण्यासाठी मतदानाचा हक्क तुम्ही बजवावा एवढीच अपेक्षा व्यक्त करत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली इथं थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी.